एक महत्त्वाची बातमी, शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहेत। लातूर, धाराशिव, हिंगोलीसह कोल्हापूर, सांगलीतही आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत, तर कोल्हापुरातील आंदोलनात शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहभागी होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीनं हे धरणे आंदोलन केलं जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन महामार्गामध्ये जाणार आहे आणि यासाठी या शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जातोय। नेमकी कारण काय आहेत विरोधाची? महाराष्ट्राला आधीच 11 ते 12% वार्षिक अर्थसंकल्पातील रक्कम व्याजापोटी द्यावी लागतीये। शक्तीपीठमुळे राज्यावर 86,000 कोटी रुपयांचं कर्ज होणार आहे। याआधी बनवण्यात आलेला समृद्धी महामार्ग हा 10,000 कोटी रुपयांनी नुकसानात आहे। शक्तीपीठ महामार्गाची गरज 25 वर्षांनंतर लागणार आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक बागायती जमिनी नष्ट होतील। ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे त्या भागाची भौगोलिक स्थिती बदलणार आहे। शरद सातपुते प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। शरद, आज आपण पाहतोय तब्बल 12 जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांकडून हा तीव्र विरोध दर्शवला जातोय। आंदोलनाला नेमकी कधीपासून सुरुवात होईल? नक्कीच ऋतुजा, आता 11 वाजल्यापासून शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत। 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ जोडला जाणार आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत जे देवस्थान आहेत त्यांना जोडण्यात जाणारा असा एक शक्तीपीठाचा आराखन केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात 9,385 हेक्टर जमीन ही संपादित करण्यात येणार आहे। 802 किलोमीटर इतकी लांबी, अंदाजित लांबी आहे। पण सध्या मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश काढलेला आहे। तो आदेश आहे की बागायती आणि सुपीक जमीन यांना वगळून रेखांकन करावे आणि जिथं स्थानिक पातळीवर जिथं लोकांचा विरोध असेल त्यांना विश्वासात घेऊन त्यांची जमीन बाधित न होता, त्यांना न विरोध करता अशा पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग करावा अशा सूचना या संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतरही सांगली जिल्हा असो, कोल्हापूर जिल्हा असो किंवा इतर 12 जिल्ह्यात या शक्तीपीठाबाबत शेतकऱ्यांचा जी बाधित जमिनी आहेत ते शेतकरी संघटना, शेतकरी नेते व घटक पक्ष हे विरोध करत आहेत शक्तीपीठाला। शक्तीपीठाची आवश्यकता नाही असा सर्व एकंदरीत शेतकऱ्यांचं मत आहे। पर्यायी व्यवस्था असताना सुद्धाही सरकार शक्तीपीठाचा घाट का घालत आहे याबाबत अशी शंका व्यक्त केली जात आहे। ऋतुजा, निश्चित शरद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।